हॉटेलसारखी लसुणी पालक जर तुम्हाला खायची इच्छा झाली असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे। त्यासाठी फार काही साहित्य लागणार नाही, घरच्या घरी अतिशय सुंदर टेस्टी असा हा लसुणी पालक बनतो। त्यासाठी एक गड्डी मी पालकची स्वच्छ निवडून घेतलेली आहे, धुवून सुद्धा घेतलेली आहे। ती आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये साधारण 5 मिनिटं ठेवायची आहे। 5 मिनिटानंतर छानपैकी मऊ झालेली आहे, तुम्ही बघू शकता। ही लगेचच आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायची म्हणजे कलर छान रिटेन होतो, म्हणजे हिरवा रंग तसाच राहतो। आणि थोडंसं कोमटसर झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे, त्यामध्ये आलं सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि छानपैकी फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। त्याच कढईमध्ये मी थोड्याशा तेलामध्ये घरचं केलेलं पनीर इथे फ्राय करून घेणार आहे। खूप सुंदर अशी रेसिपी आहे। चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। पनीर आपण काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये जिरं घालून घेतलं आहे, हिंग घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला 1 चमचाभर बारीक चिरलेला लसूण यामध्ये घालायचा आहे। 1 मिनिटभर परतायचं आहे। फोडणी आपली छान झालेली आहे, त्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 कांदे घालायचे आहेत। मोठा असेल तर 1च कांदा इनफ होणार आहे, छोटे असेल तर 2 घालायचे आहेत। बारीक चिरून घातलेले आहेत, छानपैकी हलवून घेऊयात। कांदा शिजण्यासाठी आपण इथे चिमूटभर मीठ घालून घेऊयात, छानपैकी मिक्स करून घेऊयात। वाफायला ठेवणार आहोत आणि झाकण घालून 3 ते 4 मिनिटं आपण असंच ठेवायचं आहे। आणि कांदा इथे तुम्ही बघू शकता हलकासा मऊ झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मी ॲड केलेला आहे। अगदी सोपी आणि मस्त रेसिपी आहे, नक्की करून बघा आणि जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ती कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। परत एकदा 2 मिनिटं झाकण घालून ठेवूयात आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे लाल तिखट घालून घ्यायचं आहे, गरम मसाला सुद्धा ॲड करायचा आहे। डिटेल रेसिपी चॅनलवरती आहे, नक्की व्हिजिट करा। जर रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। आता आपण इथे थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त रंग आलेला आहे। आता आपल्याला फायनल स्टेजला जायचं आहे, जी केलेली प्युरी आहे तीही यामध्ये ॲड करायची आहे। छानपैकी हलवून घेऊयात। अतिशय सुंदर आणि सोपी रेसिपी आहे। लसुणी पालक बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरीच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनला जातो। आता यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालायची, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी पाण्यामध्ये मिक्स करून यामध्ये घातलेलं आहे आणि तेही छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। तळलेला जो पनीर आहे तोही यामध्ये ॲड करायचा आहे आणि 1 उकळी आल्यानंतर ही पालकची भाजी तयार झालेली आहे। याला वरून फोडणी करण्यासाठी मी इथे तेल आणि बटर एका तडका कढईमध्ये घेतलेला आहे। गरम झाल्यानंतर भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे आणि लाल तिखट सुद्धा ॲड करायचं आहे आणि ही फोडणी आपण वरून केलेल्या पालक पनीरमध्ये घालणार आहोत आणि लसुणी पालक आपला तयार झालेला आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।